10-12 काय 50 पण खाऊ. इकडे जर चटणी आणि सांबार चांगलं असेल तुम्ही असं काय करू नका इकडे. आता आम्ही चौघांमध्ये भांडण आहे. बाल्टी भरलेली आहे सॅम्पलची. तर बघूया काय काय येतं ते टेबलवर आल्यावरच कळेल तुम्हाला. नमस्कार मंडळी. तर आता मी आहे कळव्यामधल्या एकदम हॅपनिंगवाल्या स्पॉटमध्ये. कळवा नाका नाही आहे तर हा आपला सह्याद्री नाका आहे. इकडे शाळा आहे SPM शाळा त्याच्या समोर आहोत आपण. आणि तिकडे आहे आपल्या पाठीमध्ये तुम्हाला नाव तर दिसत असेल मोरया मिसळ. तिकडेच आपण जरा आता मस्तपैकी खायला आलो. मिसळचा आस्वाद घ्यायला. मोरया मिसळचा ब्रांच आहे मोरया मिसळ. आता बऱ्याच जणांना मोरया मिसळ माहीत पण असेल. कल्याणला आपण बघितली होती. बाकी अजून बऱ्याच ठिकाणी आहे मोरया मिसळ. म्हणजे डोंबिवलीला पण आहे. आता आपल्या ठाण्यात पण आहे. आणि ठाण्यातली कळव्यामध्ये आहे. मेन म्हणजे कळवा ठाण्यामध्ये आहे आणि मोरया मिसळ कळव्यामध्ये ठाण्यातली पहिली मिसळ आहे. अरे कहना क्या चाहते हो. तर त्याच मिसळचा आपण आस्वाद घेणार आहोत. सोबत अजून पण काही पदार्थ आपण ट्राय करणार आहोत. आपली मंडळी ऑलरेडी आतमध्ये जाऊन बसलेली आहेत. आणि चला आज आपण मोरया मिसळचा आस्वाद घेऊया आणि ती कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची मोरया मिसळ खायला स्नोवी पण आली आहे. दिली का ऑर्डर आयुष? दिले? अरे दिली ऑर्डर. अरेने पण ऑर्डर दिले. काय दिले ऑर्डर तू? खूप काय दिलं आहे. चला यांनी खूप काय ऑर्डर दिलेलं आहे. तर बघूया काय काय येतं आहे ते टेबलवर आल्यावरच कळेल तुम्हाला. आपल्या टेबलावरती आली आहे ही मटकी मिसळ. यांची स्पेशल मटकी मिसळ आहे. आणि इकडे आला आहे तो दही वडा. वड्याची साईज पण मोठी दिसते आहे आणि दही भरपूर आहे दही वड्यामध्ये. आता आपल्या टेबलावर ह्यांच्या सोबतीला आली आहे ती मिसळ. ह्यांची स्पेशल मिसळ जी आपण मीडियम मागवली आहे. म्हणजे हे पुणेरी मिसळ आलेली आहे. पुणेरी मिसळ आहे आणि सोबत सॅम्पल बघा एकदम बाल्टी भरून सॅम्पल आलेलं आहे. पूर्ण बाल्टी भरलेली आहे सॅम्पलची. आणि बघा हा आहे गावरान रस्सा. बरोबर ना? तिखटवाला. आता ॲक्च्युली तुम्ही जर स्पेशल मागवली तुम्ही तिखट मागवली तर गावरान येईल किंवा साधी मागवली म्हणजे कमी तिखट मागवली तर पुणेरी येईल. आता आम्ही स्पेशल रिक्वेस्ट केली त्यांना की आम्हाला जरा गावरान पण द्या थोडीशी दाखवायला. त्यांनी ही गावरान पण दिलेली आहे. आणि हे 120 रुपयाचं हे अनलिमिटेड मिसळ आहे. आणि तुम्ही दोघांमध्ये जर शेअरिंग केली जसं आता आर्या आणि आयुष दोघांनी जर शेअरिंग केली तर 70 रुपये एक्स्ट्रा लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पाव अनलिमिटेड आहे आणि रस्सा अनलिमिटेड आहे. फक्त फरसाण आणि मटकी जी आहे ती लिमिटेड आहे. त्याच्या एक्स्ट्रा तुम्हाला 25-25 रुपये चार्जेस लागतील. आणि ही जी मटकी भेळ आहे ही तुम्हाला 70 रुपयाची आहे. आणि दहीवडा जो आहे तो 90 रुपयाचा आहे. मटकी भेळबरोबर तुम्हाला ही तरी पण दिलेली आहे. तर त्यांना राहत नाही. आत्ता मागवलेली शेवटची डिश आली आपली. माहीत नाही अजून पण काहीतरी मागू शकतो आपण. हे आहे ती कोकणी पोहे स्पेशल. वर खोबरं वगैरे टाकलेलं आहे बघा मस्तपैकी. सोबत तरी पण आहे. आणि ह्याची कॉस्ट आहे तुम्हाला 50 रुपये. मित्र ह्याच्यात अनलिमिटेड काय काय असतं? पाव आणि रस्सा ना. बाकी सर्व लिमिटेड आहे. पाव आणि रस्सा तुम्हाला अनलिमिटेड आहे. बाकी दही आणि सोलकढी वगैरे मागू नका. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. ते पाव आहे रस्सा आहे तो अनलिमिटेड आहे. पाव पण अनलिमिटेड आहे. मस्त गरम करून दिलेले पाव आहे. सोबत आहे गुलाबजाम एकच आहे तो. आता आम्ही चौघांमध्ये भांडण होणार एका गुलाबजामसाठी. परत दही आहे मटकी फरसाण तर आहेच. आणि इथे काय केलं आहे बघा गुलाबजामसाठी भांडण्याची विषय संपवलं. लपवून ठेवलं गुलाबजामची वाटी. तर रिक्वेस्ट करायला लागेल आम्हाला अजून गुलाबजाम द्या. सोबत आहे मटकी फरसाण कांदा लिंबू आहे आणि सोलकढी. हा जरा एक वेगळा आयटम आहे याच्यामध्ये मिसळमध्ये सोलकढी. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पोह्यांबरोबर पण तरी आलेली आहे. चला आता खाऊन टेस्ट बघूया आपण कशी आहे ती. आर्याने गुलाबजाम लपवल्याचा फायदा झाला आहे. तुम्ही असं काय करू नका इकडे येऊन. तिने तिकडे तो लपवला आणि ह्यांना वाटलं ताटामध्ये गुलाबजामच दिलं नाही. त्याने आणून दुसरा ठेवला आहे. वा आर्या वा चलाक ब्रो चलाक. अक्षताने सुरुवात केलेली आहे मटकी भेळने. कशी अक्षता मटकी भेळ? हां आणि काय काय त्याच्यामध्ये ऐवज? फरसाण मटकी कांदा शेव. ओके बघा फरसाण आहे मटकी आहे कांदा शेव आहे मिरची आहे सोबत काकडी पण दिसते आहे. इकडे सुरुवात झाली आहे मिसळला. आर्याने घेतले मिसळ खायला. कमी तिखटवाली म्हणजे पुणेरी मिसळ. आणि पाव आर्याने 4 घेतात अनलिमिटेड आहे. आणि दोघांमध्ये शेअरिंग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 70 रुपये एक्स्ट्रा देऊन. आणि आयुषचा ठसका लागला आहे. कशी वाटली आयुष मिसळ? हां खूप चांगली आहे. परत येशील खायला परत परत. बघा आयुषला तर खूप आवडली आहे मिसळ. आता पोहे बघूया आपण कसे आहेत. हे आहेत पोहे कोकणी पोहे. तर पोहे आहेत नॉर्मल जे आपले असतात ते. त्यावरती हे खोबरं टाकलेलं आहे बघा. हे खोबरं टाकलेलं आहे आणि पोहे आहेत.
मिरची तर एक दिलेली आहे ती काय आपण खाणार नाही आणि सोबत तुम्हाला ना तरी पण दिलेली आहे तरी पिऊन बघतो छान तरी आहे वेगळी माइल्ड आहे असं तिखट नाही पोह्या टाकून आपण नंतर खाऊन बघू पहिले आपण प्लेन पोहे खाऊन बघू आपण जे रेग्युलर पोहे खातो ना तसे पोहे नाही कारण सांगतो हे बघा ह्याच्यामध्ये ना हे बघा डाळिंबाचे दाणे पण आहेत आणि सोबत शेंगदाणे पण आहेत शेंगदाणा पण टाकला होता मला शेंगदाणे पण आहेत बघा शेंगदाणे पण आहेत डाळिंबाचे दाणे पण आहेत पोहे आहेत खोबरे आहे बराच ऐवज आहे याच्यामध्ये त्यामुळे खाण्यात वेगळीच मजा येते आणि कंप्लीट चव वेगळी आहे आणि 50 रुपयाच्या मानाने एकदम वर्थ आयटम आहे तुम्ही कधी येऊन सकाळी ना याचा नाश्ता करू शकता आता आपण थोडीशी तरी टाकूया तरी मी सोया थोडी एका साईडला सगळ्यांना आवडेल असं नाही तर तरीवाले पोहे जे नागपूरला मिळतात ना तरीवाले पोहे तो आयटम झालेला आहे नाव याचं कोकणी पोहे तरीवाले पोहे तरी मिक्स केले तेवढा असा फील नाही आला मला तरी मिक्स करून पण बिना तरीचे पोहे एक नंबर मी चांगली आणि तरी आता तुम्ही अशी पिया तरी अशी चांगली लागते पण मिक्स केल्यावर ना चव थोडीशी मला पर्सनली त्यामुळे माझं सजेशन असेल फक्त पोहे तरी अशी पिया पाव बघा तुम्हाला कंटिन्यू पाव असे येत राहतील जोपर्यंत तुम्ही सांगत नाही थांबायला 2 खा 4 खा 10 खा 50 खा तुमची किती लिमिट आहे तेवढे खा दोघांमध्ये शेअरिंग चालू आहे दोघे किती खाऊ शकता आमची स्नोई खाली ओरडते मला काय देत नाही म्हणून आणि आता आपल्याकडे आला आहे दही वडा ही मीडियम आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आता बघूया वडा कसा छान आहे ही बऱ्यापैकी स्वीट आहे म्हणजे एकदमच गोडचं नाही पण चांगलं आहे आणि दही वडा खायला भारी लागतं मी इथे येऊन ना दही वडा पण मागू शकतो नाही एक नंबर माझा रेकमेंडेड आहे नाही आणि हे तर म्हणजे खरंच खूप छान आहे मला आवडलं हो का म्हणजे भेळ दही वडा रेकमेंडेड आहे पोहे तर आहेच आहे सकाळी सकाळी मस्तपैकी ना पोह्यांचा नाश्ता करा रेकमेंडेड आहेत पोहे म्हणजे क्वांटिटी बघा ना केवढी आहे पोह्याची भरपूर क्वांटिटी आहे एक माणसाला 2 माणसाला पण होऊन जाईल बाहेर आपण जे 20 रुपयाची प्लेट वगैरे खातो ना त्याची अर्धीच येते 100% पण ही डबल आहे 2 माणसं खाऊ शकतात तेवढे पोहे 50 रुपयामध्ये वर्थ आहे आणि इकडे दोघांचं तर नॉनस्टॉप चालूच आहे इकडे तिकडे बघत पण नाहीत दोघं हां दहीवडा मला वाटतं मी संपवणार आहे आजच्या माडे फक्त राग आहे एक नंबर आहे दहीवडा मस्त दहीवड्यासाठी पण परत या तुम्हाला असं त्याने सांगितलेलं आहे मटकी भेळबद्दल मला पण तरी आहे बरं का मटकी भेळला पण त्यांनी तरी दिलेली आहे वेगळी पण नको टाकू तुला एका साईडला टाकून बघा हां जास्त त्याला नाही खायचे तरी बरोबर तिला अशीच आवडली आपण आता ट्राय करून बघू थोडंसं लिंबू पिळूया थोडंसं लिंबू पिळलं अप्रतिम चव आहे मटकी भेळची फरसाण एकदम कुरकुरीत मस्त आहे सोबत काकडी पण आहे टोमॅटो पण आहे ते आपण नंतर खाऊया आणि या मिरची बरोबर पण भारी लागते मिरची खाऊन बघ तिखट नाही आहे अजिबात मिरची जराही तिखट नाही तेवढ्या प्रमाणात नाही आहेत आहेत पण ते नंतर प्रमाण कमी आहे बाकी बारीक जे आणि फरसाण आहे बघा प्रॉपर फरसाण आहे एक नंबर चव फरसाणच एक नंबर आहे आणि आपल्याला आता मोऱ्यावालीने सांगितलं की स्पेशल आमचं सांबार आणि चटणी टेस्ट करा साऊथ इंडियन स्पेशल सांबार मेन म्हणजे आपण सांबार आणि चटणीसाठी जिथे आवडलं तिथे डोसा तर काय कॉमनच असतो हां मेन म्हणजे ना जिकडे आपण जातो ना तिकडे जर चटणी आणि सांबार चांगलं असेल तर तुम्ही परत जाणार गॅरंटेड डोसापेक्षा ना सांबार आणि चटणीची चव ही मॅटर करते एक नंबर हां आणि चटणी खोबऱ्याची चटणी आहे चटणी आहे ठीक आहे म्हणजे चांगली आहे खराब नाही आहे पण ती नॉर्मल सगळीकडे मिळते तशी आहे पण सांबार थोडंसं स्पेशल आहे जी आहे ती आहे ना तिखटवाली चटणी आहे तिखटवाली चटणी आहे खाऊन बघतो जास्त झणझणीत असेल तर टेन्शन नाही नॉर्मल आहे नाही तिखट आहे तेवढी म्हणजे ही पण तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता चटणी खूप छान आहे चटणी आणि सांबार
ह्या दोन गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. डोसा मागवा, इडली मागवा, मेंदूवडा मागवा, काही मागवा, चांगलंच मिळणार आहे. कारण सांबार चांगला आहे, ही चटणी चांगली आहे, तर खोबऱ्याची चटणी पण चांगली आहे. पण ह्या दोन गोष्टी ह्याच्यापेक्षा जास्त चांगली. आर्या तिकडे आता भेळ खाते आहे, मटकी भेळ आपली, आणि इकडे आयुष मिसळ खातो आहे. आणि दोघांनी मिसळ जी ट्राय केली आहे ती पुणेरी मिसळ, कमी तिखटवाली. आणि मी ट्राय करणार आहे तो हा गावरानवाला रस्सा, जो थोडा झणझणीत असतो. या दोघांनी ट्राय केला आहे तो पुणेरी म्हणजे कमी तिखटवाला, आणि हा आपण ट्राय करणार आहोत तो गावरान रस्सा. ह्याच्यामध्ये थोडीशी मिसळ आपण ट्राय करूया. मी आत्ता घेतलं आहे गावरान मिसळ म्हणजे गावरान रस्सा घेतला आहे. त्यात फरसाण मिक्स केलं आहे आणि मटकी मिक्स केली आहे. हा आपला गावरान रस्सा मी तुम्हाला दाखवला ऑलरेडी. आणि त्यात थोडंसं आपण लिंबू पिळूया, म्हणजे आपल्याला लिंबूशिवाय मिसळ चालत नाही. म्हणजे मिसळमध्ये आपल्याला लिंबू पाहिजेच. आता काही जण खातात, काही जण म्हणतात मिसळची चव वेगळी लागते लिंबूने, पण आपल्याला लिंबूनेच चव येते. थोडासा कांदा, आणि हे आता आले ते आपले गरमागरम पाव. तर पहिलं तर मी अशीच खाऊन बघतो हिला थोडीशी. घाबरू नका, गावरान तिखट आहे म्हणतात, पण तिखट मला तर पहिल्या झटक्यात नाही लागली आहे. मे बी सेकंड अटेम्प्टला लागू शकते, कारण हळूहळू चव त्याची येते असं वाटतं मला तिखटची. पण तिखट अशी तुम्हाला पहिल्या फटक्यात नाही लागली. नाही, सेकंड अटेम्प्टला पण तिखट नाही लागले, तर जरा पावावर ट्राय. अशी खाण्यापेक्षा ना पावाबरोबर एक नंबर लागते, कारण पाव हे मस्त असे गरम केलेले आहेत, त्याच्यामुळे ना मस्त चव येते. गरम गरम पाव आणि अशी गरम गरम मिसळ. आणि अनलिमिटेड मिसळमध्ये यांना ऐकू नका, 10-12 पाव तर आरामात खाऊन टाका, आरामात बिंदास. या तुम्ही अनलिमिटेड आहे, 10-12 काय 50 पण खावा, कोणी विचारणार नाही. पाहिजे तेवढं खावा, मस्त मजा. आणि आता सगळ्यात शेवटचा आयटम टेस्ट करायचा राहिला आहे तो सोलकढी. आणि सोलकढी कोण टेस्ट करणार, तर आपला कोकणातलाच माणूस अक्षता. सोलकढी आहे, बाकी सर्व संपलेलं आहे, काही राहिलेलं नाही आहे. इकडे सोलकढीने ट्राय केली आहे. ओके सर, ठीक आहे. तर त्याच्यावर जेवढी वाटी येते तेवढी तर एकदम चांगलीच आहे याला तुम्हाला. बाकी तर सर्व आहे जो नंबर होता, एक नंबर. तुम्ही ना मिसळ खायला ते या, अनलिमिटेड मिसळ या, 100% आहे. एक माणसाचं जेवण आहे ते पूर्ण, बाहेर कुठे बघायला नको. पण सोबत दहीवडा, पोहे, आणि बघा आम्ही ती मटकी मिसळ पार्सल घेतली, एवढी क्वांटिटी झाली. ही पण एक नंबर लागते मटकी मिसळ. म्हणजे स्पेशल मटकी मिसळ खायला पण या. आणि जे पोहे हे सगळ्यात फेवरेट झाले, सगळ्यात फेवरेट. बायको कोकणी ही फेवरेट आहे, त्याच्यानंतर हे पोहे पण फेवरेट आहेत, कोकणी पोहे, मालवणी पोहे. आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे, म्हणजे कॉपरेटिव्ह आहे. आणि स्टाफ पण एकदम कॉपरेटिव्ह आहे, मस्त सर्व्हिस दिलेली आहे, त्याबद्दल पण काय डाऊट. आमच्या स्नोवीबरोबर सगळे खेळत होते. आमच्या स्नोवीला मेन सांभाळलं की सगळं काम झालं. चला आता हे संपवतो. तर मंडळी, आत्ताच आम्ही मिसळ खाऊन बाहेर आलो. कळव्याला कुठे हे शॉप मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. बाजूलाच प्रशांत कॉर्नर आहे, समोर SVPM शाळा आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला मोरया मिसळ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10-10 वाजेपर्यंत चालू असतं. मिसळ अप्रतिम, नावच आहे ना मोरया मिसळ. मिसळ तर अप्रतिम मिळणारच, सोबत पोहे. सगळ्यात जास्त मन जिंकलं माझं ते पोह्यांनी. पोहे एक नंबर. पण हिला मटकी भेळ खूप आवडली. मी आज बोलले मटकी भेळ आवडली आहे ना, त्याला मिसळ पण 100% आवडली आहे. आणि दुसरं काय होतं आपलं दहीवडा. दहीवडा तर अप्रतिम. दही एवढं भारी होतं, मस्त स्वीट. वडा पण एवढा भारी होता, एक नंबर. आर्या आयुष्य एकदम खुश झाले, म्हणजे त्यांनाही आवडलं आहे, आम्हाला पण खूप आवडलं आहे. आणि परत यावं असं ठिकाण आहे मोरया मिसळ. आणि अनलिमिटेड आहे ना, पाव वगैरे रस्सा, तर तुम्ही किती पण खावा, तुमचं पोट भरेल, पोट पण मन नाही भरणार, अशी चव आहे. मला आवडली. आणि कुठलाही हा आपला प्रमोशनल व्हिडिओ नव्हता. आम्ही रँडमली हा बिल आता दिला, आम्ही पे केलं. बिल कॅशमध्ये पे केलेलं आहे. 360 रुपये बिल झालं आमचं सगळं. एवढं रेट्स वगैरे मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला मोरया मिसळचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या नवीन खायच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू परत लवकर भेटायचा.